बुलढाण्यात आता खरुज व्हायरसची भीती. एकाच गावात आढळले 40हून अधिक रुग्ण. बुलढाणा जिल्ह्यात हे चाललंय तरी काय? एका पाठोपाठ येत आहेत नवनवीन रोग. आधी केस गळती, नंतर नख गळतीची लागण आणि आता अंगाला खरुज. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आरोग्याच्या विविध समस्या डोकं वर काढत असतानाचा बुलढाणेकरांना आता नव्या खरुज व्हायरसच्या भीतीने ग्रासून सोडलंय. बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या अंगावर खरुज यायला लागली आहे. या एकाच गावात तब्बल 40 पेक्षा अधिक लोकांना या रोगाची लागण झाली असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात खरुज व्हायरस तर आला नाहीये ना, या भीतीने बुलढाणेकर चांगले धास्तावले आहेत. अंगभर खाज येऊन हे रुग्ण रुग्णालयात गर्दी करत आहेत. दररोज मोठ्या प्रमाणात खरुजाची लागण झालेली रुग्ण दवाखान्यात उपचार घेण्यासाठी येत आहेत. मात्र सरकारी दवाखान्यातील उपचाराने या खाजेवर कुठल्याच नियंत्रण मिळवता आले नाहीये. त्यामुळे रुग्णांनी खासगी रुग्णालयांकडे धाव घेतली आहे. ये 3 महीने से चालू है। उसके इलाज हमने करा लेकिन कुछ नहीं, बस इसकी गोली दवा से फर्क कुछ गिर रहा नहीं, इसलिए यहाँ बताने गए थे। क्या बोल डॉक्टर? डॉक्टर बोले कि इसकी गोली दवा दो, इसके बाद में हमारे पास में कुछ इलाज नहीं है दूसरा, चौमिक दवाखाने में बताओगे। अब जो दवा बताओ। हाँ, कितने बार आए तुमके दवाखाने? 2 बार है। इससे पहले ये देते ना, अभी भी ये थे, कुछ फर्क नहीं पड़ता? कुछ फर्क नहीं गिरा, बहुत खुद जारी खतरनाक है। इथं सारखं खाजगी होत आहे सगळ्यांना, फंगल इन्फेक्शन वगैरे, सोरायसिस सारखे असे आजार पसरत आहेत इकडे. आता इथं माझे सुद्धा कानाला इथं थोडं खाज येत आहे. 10-12 दिवस झाले. असे बरेचसे पेशंट रोज येत आहेत इथं आणि वापस जातात. इथं औषधच नाहीत. डॉक्टर म्हणतात आमच्याकडे औषध नाहीत सध्या आणि रेफर करतात मेकर वगैरे नाहीत बुलढाणा. रोज वापस जातात पेशंट. काय मागणी आहे? औषधं नसल्यामुळे काही इलाजच नाही ना. आता डोणगाव सारखी मोठी केस 27 गाव आहेत जवळपास. इथे 27 गावातनं पेशंट येतात इथे आणि औषधं नसल्यामुळं उपचार होत नसल्यामुळे वापस जातात. मागणी काय तुमची? मागणी काय आहे? मागणी एवढीच आहे की इथं औषध उपचार सगळं पेशंटचं निदान झालं पाहिजे व्यवस्थित. कारण की केंद्रीय मंत्री आयुष मंत्रालयाचे इथं मंत्री तालुक्यात त्यांचाच इथला, ते जवळच इथं त्यांचं गाव आहे मादनी म्हणून. आणि त्यांच्याच जर तालुक्यामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर काय फायदा पण. आता अगोदरपेक्षा परिस्थितीमध्ये थोडा सुधार झालेला आहे. आज तरी 10 पेशंट झालेले आहेत समजा खाजाचे, फंगल इन्फेक्शनचे. तर अगोदरपेक्षा आटोक्यात आलेलं आहे असं प्रमाण असं वाटत आहे. काय आपण त्यांना ट्रीटमेंट होत नाही अशा पद्धतीने? नाही, आपण आपल्या बाजूने सगळे प्रयत्न करतोय. त्यांना ज्या क्रीम्स वगैरे लागतात अँटी फंगल वगैरे आणि अँटी फंगल आपण त्यांना टॅबलेट्स पण देतोय ओरली. तर दोन्ही बाजूने आपल्याकडे प्रयत्न चालू आहे आणि त्यानुसार संख्या कमी झालेली आहे असं दिसत आहे. पेशंट म्हणतात की खासगी रुग्णालयाला सल्ला देण्यात येतो आणि रिकव्हर होत नाही. आपण आपल्या बाजूने प्रयत्न करतोय तेवढे. जर रिकव्हर नाही झालं तर आपण इथून पुढे खाजगीमध्ये नाही पाठवत, आपण पुढे मेकरला पाठवतो, आपलं ग्रामीण रुग्णालय. जर इथून जर फरक नाही पडला तिथे थोडी एक स्टेप वरची आपण ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड करतो.